मंगलाचरण एकसुरासुरमानुषिन्दवन्दितं दोदगायितं ममलं प्रणमामि वर्धमानं तीर्थं धम्मसकर्तारम् से पुनतीर्थयरि ससौवसिद्धे विशुद्धतभावे समणीयनानदंसण चरिततव विर्यायारे ते सर्वे समगं पतेर्वीरपतेनं वन्दामि यवर्तन्ते अर्हन्ते मानुते चित्ते इच्छारहन्तानं सिद्धानं तनमोगणराणम् अजावयवगानं तावनं चैव तवेतिं तेसिं विशुद्धदंसण नाणपाणासमं समासेज्य उवसंपयामि सम्मं यत्तो निर्वाणसम्पत्ति नंबर 90 गाथा नंबर 51 गाथा पाठ कारणिच विषमं शैलं तवत्तम्भवं चित्तं जुगवं जानति दोन्नम् अहो हिनानुस्तमपम् गाथा नंबर 52 गाथा पाठ नवीं परिणवति न गण्यति उपजति नैव ते स्वार्थेषु जानन्विते हार्दा अबन्धगोतेन पन्नतो। आचार्य कुंद विरची प्रवचन सार पहिला ज्ञान प्रज्ञापनाधिकार जीवाचा जो ज्ञान तत्पणा जो आहे त्याचा प्रज्ञापन म्हणजे त्याचा अधिकार काय आहे हे आचार्य या ठिकाणी पहिल्या गाथेमध्ये निगोदापासून सिद्धापर्यंत जीवाचा अधिकार काय आहे एका समयामध्ये अनंत द्रव्य गुण पर्यायात्मक जे 6 द्रव्य आहे व स्वतःचा शुद्ध आत्मा आहे स्वतःचे द्रव्यगुण पर्यायात्मक वस्तू आहे अशा वस्तूला एका समयामध्ये अवलोकन करणे आणि जाणणे हा काय आहे जीवाचा स्वभाव आहे आणि अशा स्वभावाला जीव पर्यायामध्ये विचारलेला आहे म्हणून तो पर्यायामध्ये सर्वज्ञ होऊ शकला नाही। मग मागतल्या 51 गाथेला सांगितलं होतं 3 काळामध्ये असणारे विषम समान जातीचे द्रव्य सर्व क्षेत्राने अनेक प्रकारचे समज पदार्थ
जिने देवाचं ज्ञान एकाच एका वेळेला सांगतं, असं ते ज्ञानाचं ज्ञान आहे. आता या 52 नंबर वाक्याला शीर्षक देतात, अब ज्ञानी के केवल ज्ञानी आत्मा के नियति क्रिया का सद्भाव होने पर भी उसके क्रिया के फलरूप बंध का निषेध करते हुए उपसंहार करते हैं। अर्थात केवल ज्ञानी आत्मा के जानने की क्रिया होने पर भी बंध नहीं होता है, ऐसा कहकर ज्ञान अधिकार पूर्ण करते हैं। तो केवल ज्ञानी आत्मा नियती क्रियांची जाणण्याची क्रियाचा सद्भाव असताना सुद्धा त्या जाणण्याच्या नियती क्रियाचा सद्भाव होणे, त्यांची क्रियाचं त्यांच्या क्रिया जाणण्याच्या क्रियेरूप जे फल आहे त्यामुळे त्याला बंध होत नाही। अशा प्रकारे केवली भगवान सर्व पदार्थाला जाणत असताना सुद्धा बंद नाही, हे अनेक गाथेमधून मागा आचार्य सांगत आलेले आहे। आता या ठिकाणी बंद झाला असं सांगून त्याचे ज्ञान अधिकाराला पूर्ण करतात। अन्वयार्थ, केवल ज्ञानी आत्मा पदार्थ को जानता हुआ भी उत्रूपकरण में नहीं होता, उन्हें ग्रहण नहीं करता, हम पदार्थीय स्वरूप में उत्पन्न नहीं होता, इसलिए उसे अबंधक कहा है। केवल ज्ञानी आत्मा पक्ष झाला, अबंधक साध्य झाले आणि पदार्थाला जाणत असताना सुद्धा हा हेतू झाला। जाणत असताना त्या रूपाने वर्णन करत नाही आणि त्याला ग्रहण करत नाही, का पर पदार्थाला जाणताना सुद्धा त्या रूपाने वर्णन होत नाही, त्यांना ग्रहण करत नाही, अवून पदार्थ के स्वरूप में उत्पन्न नहीं होता, त्या पदार्थ रूपाने उत्पन्न होत नाही। म्हणून अरंताना केवल ज्ञानीला बंध नाही, जे असे ते केवल ज्ञानी अबंधक स्वरूप आहेत। मग त्या ठिकाणी आचार्य सांगता, टीका, यहाँ उदय गदा कमस्ता जिना वर वचैन नियदिना बनिया तेसुम मूढ़ो रक्तो दुखोवा बंधम अनुभवती। इस गाथा सूत्र में उदयगत उद्गल कर्मांश के अस्तित्व में चेतित होने पर, जानने पर, अनुभव करने पर मोह राग द्वेष में परिणमन नहीं होने से नियार्थ प्रणमुख क्रिया के साथ युक्त होता हुआ आत्मा क्रिया फलभूत बंध का अनुभव करता है, किंतु ज्ञान से नहीं। इस प्रकार प्रथम ही अर्थ परिणमन क्रिया के फल से बंधन का समर्थन किया है, अर्थात बंध तो पर पदार्थ रूप में परिणमन क्रिया का फल है, ऐसा निश्चित किया गया है।
असं म्हणतात की उदयागत असणारे उद्गल कर्मांश त्याच्या अस्तित्वामध्ये चेतित होणे वाला जे जाणणारा आणि अनुभव करत असताना सुद्धा मोह राग द्वेष परिणमित होण्याचे जो मोह राग द्वेषाने परिणमित असल्यामुळे आणि नियार्थ परिणमन क्रियाकेचा युक्त आणि नियार्थ क्रियाच्या परिणमनाने युक्त आत्मा असा जो आहे तो क्रियापूर्वक बंधाचा अनुभव करतो. राग द्वेष मोहाने परिणमन नियार्थ परिणमन रूप क्रिया आणि त्या क्रियाच्या द्वारे त्या आत्म्याला बंधाचा अनुभव करतो. किंतु ज्ञान से नहीं, मग ज्ञानाने बंध जाणण्याने बंद होत नाही. या प्रकारे प्रथमी मागे सांगितलं अर्थ प्रमाण क्रिया के रूप से बंध का समर्थन किया है. मग जिथे राग द्वेष मोरूप परिणती आहे नियार्थ परिणती आहे त्या ठिकाणी काय बंद आहे असं आम्ही पहिले समर्थन केलेलं आहे. बंध तो पदार्थ प्रमाण क्रिया का फल है. बंध कसा आहे जाणण्यामुळे नाही. पदार्थ रूपाने परिणमन करणे म्हणजे रागद्वेष रूपाने परिणमन ते नियार्थ रूपाने परिणमन करणे त्या क्रियाचं फल आहे असं निश्चित पहिले सांगितलं गेलं होतं. तथा जिन्नगिनेव मुच्चगिन परम परिणामी केवली भवम पेक्षली संमत जाणवी तवम निर्वसितम. मग इस गाथा सूत्र में या शुद्ध आत्मा के अर्थ प्रणाली क्रियाओं का अभाव निरूपित किया गया है. अब जे जो आपल्या शुद्ध आत्म्याला जाणतात त्या रूपाने परिणमन करतात त्या ठिकाणी मूळ रागद्वेष क्रियाचा अभाव कथन केलेला आहे. इथले जो आत्मा पदार्थ रूप में परिणमन नहीं होता और जो आत्मा ज्ञानाच्या द्वारे नियाला जाणत असताना मोह रागद्वेष रूपाने परिणमन करत नाही. नियाला जाणण्यासाठी पुरुषार्थ करत नाही. उसे ग्रहण त्याला ग्रहण करत नाही आणि त्या रूपाने उत्पन्न होता. आत्मा की निवृत्ती क्रिया का स्वभाव होने पर वासा आत्मा जाणण्याची क्रिया करत असताना सुद्धा वास्तविक क्रियाफलभूत जाणणे ही क्रिया त्या क्रियेचं फलोद्बंध सिद्ध नाही होता. त्या जीवाला बंद रूपाने परिणाम सिद्ध होत नाही. कारण पदार्थ से परिणमन नाही होता. ज्याप्रमाणे दर्पणामध्ये पडलेलं प्रतिबिंब मग दर्पणामध्ये पडलेल्या प्रतिबिंबामध्ये दर्पण प्रतिबिंब किंवा बिंब रूपाने परिणमन होत नाही. दर्पण प्रतिबिंबाला ग्रहण करत नाही आणि दर्पण आपला स्वच्छत्व स्वभाव तोडून प्रतिबिंब रूपाने उत्पन्न होत नाही. दर्पण दर्पणच आहे. त्या पदार्थाप्रमाणे केवळ ज्ञानी आत्मा पूर्ण ज्ञानी क्षायिक आत्मा पदार्थाला गणत असताना सुद्धा पदार्थ रूपाने परिणमन होत नाही. ते चेतन अचेतन ते द्रव्य आहे. त्या चेतन अचेतन रूप अन्य 6 द्रव्य रूपाने परिणमन करीत नाही. जाणतो पण परिणमन करत नाही आणि त्याला ग्रहणी करत नाही.
कारण ग्रहण त्याग शून्यत्व हा आत्म्याचा स्वभाव आहे. जसं दर्पण प्रतिबिंबाला ग्रहणही करत नाही आणि प्रतिबिंबाला पुरत नाही, तसं आत्मा ज्ञानाचा स्वभाव त्याला ग्रहण करणे नाही आणि त्या रूपाने उत्पन्नही होत नाही. परपदार्थ रूपाने परिणमन करेल, ग्रहण करेल, तेव्हा तो त्या रूपाने उत्पन्न होऊ शकतो. पर पदार्थ रूपाने परिणमन करत नाही, त्याला ग्रहण पण करत नाही आणि त्या रूपाने उत्पन्न होत नाही. अशा रूपाने आत्म्याची नक्की क्रियाचा संबंध आत्म्यामध्ये जाणण्याची क्रिया होत असताना सुद्धा वास्तविक परमार्थाने खरोखर क्रियाफलभूत जाणण्याची क्रियाचं नक्की क्रियारूप फलभूत बंध त्यांना सिद्ध होत नाही. काय केलं की आत्मा पर पदार्थ रूपाने परिणाम होत नाही, एक सांगितलं. पण आपल्या स्वचतुष्टय आपल्या स्वभावाला सोडून ज्ञान स्वभावाला सोडून अन्य रूपाने परिणाम करत नाही. पण अगुरु लघुत्व नावाचा गुण आहे, नास्तित्व नावाचा धर्म आहे. आपल्यामध्ये पण नास्तित्व नावाचा धर्म आहे आणि विश्वामध्ये असणाऱ्या पदार्थामध्ये सुद्धा नास्तित्व नावाचा धर्म आहे. म्हणून तो पर पदार्थ रूपाने परिणाम करत नाही, त्यांना ग्रहण करत नाही. कारण ग्रहण का करत नाही? मग आपल्या आचार्याने स्वरूप संबोधन मध्ये सांगितलं की आत्म्याला हात नाही, पाय नाही, डोळे नाही, कान नाही, जीभ नाही, त्वचा नाही. मग ज्या जीवामध्ये हस्तपादादी आहे तो हस्तपादादीच्या घरी ग्रहण करू शकतो. आणि परमात्मा प्रकाश मध्ये त्यांनी सांगितलं शेवटी सिद्ध भगवंताचं कथन करताना सिद्ध भगवान आंधळे आहे, सिद्ध भगवान बहिरे आहे, सिद्ध भगवान लंगडे आहे, सिद्ध भगवान हात नाही. मग ज्याच्या स्वभावामध्ये हस्तपादादी इंद्रिया नाही तर तो पदार्थाला ग्रहण कसा करणार? मग ज्ञान स्वभाव आहे, ज्ञानाचा स्वभाव स्वपर प्रकाशी आहे. मग अशा स्वपर प्रकाशी ज्ञानाचा जो आत्म्याचा स्वभाव आहे तो पराला ग्रहण करू शकतच नाही. कारण अंग आणि उपांग, अंग आणि उपांग 8 कर्मामध्ये जे नाम कर्म आहे त्या नाम कर्माच्या सद्भावामध्ये जीवांना 2 इंद्रियापासून पंचेंद्रिय संज्ञेपर्यंत जीवाला अंग उपांगाची निर्मिती असते. आणि केंद्र जीवांना अंगच आहे, उपांग नाही. मग नाम कर्माच्या वेळी अंग उपांग बनतात. मग नाम कर्माच्या वेळी अंग उपांग जे बनतात ते शरीराचं कार्य आहे. नामकर्म 93 प्रकृतीमध्ये शरीर नामकर्म, गती नामकर्म आणि अंग उपांग नामकर्म आहे. मग कर्माने कर्मालाच उत्पन्न केलेलं आहे. म्हणून आत्म्यामध्ये हस्तपादादी नसल्यामुळे
ग्रहण करत नाही. जाणणे स्वभाव आहे पण ग्रहण करणे स्वभाव नाही. ग्रहण करत नाही म्हणून त्या रूपाने उत्पन्न होत नाही. पण परिणमन करेल, ग्रहण करेल तर त्या रूपाने उत्पन्न होऊ शकतो. पण परिणमन पण करत नाही, ग्रहण पण करत नाही, उत्पन्न होत नाही. अशा त्या आत्म्याची नक्की क्रिया जाणण्याचा सद्भाव सुद्धा वास्तविक जाणण्याची नक्की क्रियाचा जे सद्भाव आहे त्यामध्ये त्याची क्रियाफलभूत बंध सिद्ध होत नाही. या ठिकाणी आचार्य आत्म्याचा त्रिकालवरती अधिकार काय आहे, स्वभाव काय आहे. हा स्वभाव एका जीवामध्ये पर्यायाने प्रकट झालेला आहे. क्षणिक उपादांमध्ये हा स्वभाव प्रकट झालेला आहे. तर त्रिकालवरती उपादांमध्ये अशी सामर्थ्य आहे. शुद्ध परम कारणाने भाव तो एक ज्ञाता मात्र आहे. निरूपाने परिणमन करणं स्वभाव नाही. नियाला ग्रहण करणे स्वभाव नाही. आणि त्या रूपाने उत्पन्न होणे हा त्याचा स्वभाव नाही. म्हणून मग आपल्याही प्रत्येक जीवाचा जाणणे 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 मात्र एक सामान्य जाणणे मात्र स्वभाव आहे. तो जाणणे मात्र नक्की क्रिया सद्भाव आमच्याही बंधाला कारण होऊ शकत नाही. पण नक्की क्रियाच्या सद्भावामध्ये काय करतो, मी त्या पदार्थ रूप आहे असं ज्ञानामध्ये परिणमन करतो. ज्ञानामध्ये मी घटपटादीला ग्रहण केलं असं मानतो आणि माझं ज्ञान घटपटादी रूपाने उत्पन्न झालं. मग अशा त्या आत्म्याच्या नित्य क्रियांच्या सद्भावामध्ये रागद्वेष रूपाने परिणमन करतो म्हणून बंध आहे. आणि माझ्या आत्म्याचा स्वभाव सुद्धा निष्क्रिय अपरिणमती ग्रहण त्याग शून्यत्व शक्ती असल्यामुळे परमशुद्ध निश्चयाने आत्ताही मी कसा आहे त्या अनंत सिद्ध प्रमाणे द्रव्य वृत्तीने बंध आहे, मलाही बंध नाही असं असताना सुद्धा या उत्तमी ज्ञानामध्ये इंद्रियजनित ज्ञानामध्ये परिणमन करत असताना अल्प पदार्थाला जाणतो, रागद्वेष रूपाने परिणमन करतो, निर्यार्थ परिणमन करतो. म्हणून ती जाणण्याची क्रिया रागद्वेषाने सहित असल्यामुळे ती बंधाला कारण आहे. मग त्यावेळेला सुद्धा माझा परमशुद्ध निश्चयाने अबंध स्वभाव आहे. पर्यायामध्ये बंध नको असेल, बंधाचा अभाव पाहिजे, पर्यायामध्ये मोक्ष पाहिजे असेल तर मात्र सांगतात असा तुमचा आत्म्याचा स्वभाव पर पदार्थ रूपाने परिणमन करणे नाही, त्याला ग्रहण करणे नाही, त्या रूपाने उत्पन्न होत नाही. असे माझे जाणणे मात्र, चेतना मात्र, उपयोग मात्र हा जो स्वभाव आहे त्याला जाणा. मग अशा शुद्ध आत्म्याला विषय करून जाणणे मात्र जी नक्की क्रिया होईल तुमची त्यावेळेला तुम्हालाही तिथे बंध नाही. जेवढ्या क्षणापर्यंत तो शुद्ध आत्म्याला जाणण्याची नक्की क्रियेचा सद्भाव आहे तेवढ्या काळापर्यंत त्या नक्की क्रियेचा जाणण्याचा सद्भाव
ती क्रिया तुम्हाला बंद करत नाही. ही उत्कृष्ट स्थिती अनुभव बंद तुम्हाला त्या ठिकाणी पडत नाही. बंद नको असेल तर एकच काम करा, आणि बंद पाहिजे असेल तर नियार्थ उन्नती करा. मग परमार्थाने पर पदार्थ रूपाने ग्रहण करत नाही, ग्रहण करत नाही आणि उत्पन्न होत नाही. कारण परिणमन करण्यासाठी, ग्रहण करण्यासाठी, उत्पन्न होण्यासाठी अंग उपांगाचा सद्भाव आहे. आणि आत्म्यानंतर अंगही नाही आणि उपांगही नाही. अंग उपांगाने रहित आत्मा आहे. ज्ञान शरीरवाला आहे. त्या शरीरामध्ये अंग उपांग असल्यामुळे बंध हा माझा स्वभाव नाही. म्हणून तुम्हाला जगात बंधाचा अभाव पाहिजे तर अबंध स्वभावरूप आत्म्याला जाणं. त्यावेळेला अनंतानुबंधी प्रत्याख्यान आधी कषायाचा, चंद्रन आधी कषायाचा, जेवढा तुमच्यामध्ये मोह राग द्वेष गेलेले आहे, मिथ्यात्व गेलेला आहे, अनंतानुबंधी गेलेली आहे. मग अप्रत्याख्यान प्रत्याख्याने संगलन कषायामध्ये शुद्ध आत्म्याला जाणत असताना सुद्धा अबुद्धिपूर्वक कक्षामध्ये काही बंद आहे. पण अबुद्धिपूर्वक कक्षामधला होणारा बंद मिथ्यात्वाच्या अभावामध्ये, सम्यक अर्थात सद्भावामध्ये होणारा बंद उत्कृष्ट स्थिती अनुभव बंद बांधत नाही. म्हणून तो अनुभूतीच्या वेळेला त्यांना जसं बंध नाही तसं आपणालाही बंध नाही. भावार्थ कर्म के 3 भेद किए गए हैं. त्याचे द्रव्य कर्म, भाव कर्म, नव कर्म, ही कर्माचे 3 भेद वेगळे. एक कर्माचा शब्द अर्थ होतो विषय. अहम घटम आत्मान वेदने. अहम म्हणजे कर्ता, घट झाला कर्म. मग एक ठिकाणी कर्म शब्दाचा विषय होतो, एक ठिकाणी कर्म शब्दाचा द्रव्य कर्म, भाव कर्म, नव कर्म होतो. हे 4 प्रकारचे कर्म शब्दाचे अर्थ. या ठिकाणी तो अर्थ, या ठिकाणी कर्माचा, 3 प्रकारच्या कर्माचा अर्थ तो नाही. म्हणजे काय म्हणजे प्राप्य, विकार्य और निर्वर्त्य. प्राप्य म्हणजे जसं आहे त्याला ग्रहण करणे. विकार्य म्हणजे विशेष कार्य. आणि निर्वर्त म्हणजे रचना. हे काही 3 प्रकारचे कर्म हे वेगळ्या पद्धतीने आहे. सामूहिक कर्मामध्ये सुद्धा 77 का 80 85 जाते असतात. त्याचबरोबर तिथे सुद्धा प्राप्त विकाराने 75 76 का 77 गाथेमध्ये तिथेही प्राप्त विकाराने निर्वर्त सांगितलेला आहे. केवली भगवान के प्राप्य कर्म, विकार्य कर्म और निर्वर्त्य कर्म ज्ञान ही है. त्या केवली भगवंताचे प्राप्त म्हणजे प्राप्त झालेलं आहे. काय? केवळ ज्ञान. ते प्राप्य कर्म. विकार्य जन्मस्थावस्थेमध्ये जे शौक्ष्म्य ज्ञान होतं त्याचा अभाव झाला आणि काय झालेलं आहे? केवळ ज्ञानाची उत्पत्ती झाली. प्राप्य कर्म तीच केवळ ज्ञान पर्याय प्राप्ती आहे, जी झाली त्याला स्वीकार करणे. नसलेल्या पर्यायाची त्या ठिकाणी उत्पत्ती झाली. केवळ ज्ञान उत्पन्न झालं ते विकार्य, विशेष कार्य कर्म आहे. आणि निर्वर्त्य कर्म, मग ज्ञानाची रचना झाली,
पण ते कर्म हे कर्म ज्ञान ही एकच ज्ञानामध्ये प्राप्त विकार्य निर्वृत्त ज्ञानच आहे। कारण क्योंकि वे ज्ञान को ही ग्रहण करते हैं, तेही भगवान आपल्या केवळ ज्ञान पर्यायाच्या द्वारे ज्ञान स्वरूप आत्म्याला ग्रहण करतात। मी ज्ञान रूपाने प्रमण होतो, ज्ञान स्वरूप आत्म्याला जाणणाऱ्या ज्ञान पर्यायाला ज्ञान रूपाने प्रणत होतात। घटाला जाणताना घट रूपाने प्रणत ज्ञान आहे, पटाला जाणताना पट रूप प्रणत ज्ञान आहे। तसं ज्ञान स्वभावाला जाणत असताना ज्ञान ज्ञान रूपाने प्रणत आहे, अज्ञान रूप ही उत्पन्न होत आहे। एकानंतर ज्ञान रूपाने उत्पन्न होत, प्राप्य विकार्याने निर्वसन। त्याचा थोडक्यात समजून घेण्यासाठी कुठून समजात कुठून समजता येईल त्या ठिकाणी प्राप्तीला। जसं तुम्हाला तुम्ही घर बांधलं, पूर्ण घर बांधल्यानंतर तुम्ही ते झालेल्या पूर्ण घराला स्वीकार केले, मग घराला पूर्ण स्वीकार करणे त्यानंतर प्राप्य प्राप्य विकार्य विशेष कार्याची उत्पत्ती झाली। विकार्य विकार म्हणजे विशेष कार्याची उत्पत्ती म्हणजे विकार्य। निर्वर्त्य घर जे बनलेलं आहे आणि घर बनलेलं निर्वर्त्य होऊन घर बनलेलं आहे, पण निर्वर्त्य तिथे रचना झालेली आहे। मग कशाची रचना झालेली आहे? एकावरती विटा रचल्या गेल्या, एका एक विटा रचली निर्वर्त्य, आणि भिंत झाली विशेष कार्य झालं, घर झालं, भिंत झाली, छत झालं, मग विशेष कार्य, आणि संपूर्ण घर बांधलं आणि इंजिनियरने आपल्या हातात ताबा दिला चावी। जसं चावी ताबा दिला त्याला पूर्ण रूपाने स्वीकार करणे प्राप्य। मग तसं केवली भगवंताची तीच केवळ ज्ञान पर्याय प्राप्य आहे, तीच ज्ञान पर्याय विकार्य आहे। आणि त्याच केवळ ज्ञानाच्या पर्यायामध्ये जी अविभाग प्रतिच्छेदांची रचना झाली, कारण ते निर्वर्त्य आहे। जी एका ज्ञानाच्या पर्यायाने प्राप्त विकाराने निर्वर्त्य आहे, क्योंकि वे ज्ञान के ही ग्रहण करते हैं, करते ज्ञानाने ज्ञान को ही ग्रहण करते हैं। आता स्वभाव ज्ञानाचा ज्ञानाला ग्रहण करतात, ज्ञान रूपी परिणमन होत नाही, ज्ञान रूपाने परिणमन करतात और ज्ञान रूप ही उत्पन्न होते हैं। ज्ञानाला ग्रहण करतात, ज्ञान रूपाने परिणमन करतात आणि ज्ञान रूपाने उत्पन्न होतात। नियाला ग्रहण करत नाही, निरूपाने परिणमन करत नाही आणि निरूपाने उत्पन्न होत नहीं। इस प्रकार ज्ञान ही उनका कर्म है और निवृत्ति ही उनकी क्रिया है। जानणं ज्ञान स्वभाव त्यांचं कर्म आहे, म्हणजे विषय आहे, आणि निवृत्ति जानणं ही त्यांची क्रिया है। ऐसे होने ऐसा होने से केवली भगवान के बंध नहीं होता, ग्रहण करत नाही, नमन करत नाही आणि त्या रूपाने उत्पन्न होत नाही, म्हणून केवली भगवंताला बंध होत नाही। क्योंकि निवृत्ति क्रिया बंध का कारण नहीं है। जीवाचं जाणणे हा ज्ञान स्वभाव बंधाचं कारण नाही। जीवाचा ज्ञान स्वभाव हा जर बंधाचं कारण असला असता तर अनंत भगवान सयोग केवली अयोग केवली सिद्ध या सर्वांना बंद होईल, आणि बंद झाल्यानंतर ते जीव
परत संसारात भटकतील. मग जाणण्याने जर बंद झाला तर कोणत्याही जीवाला कधीही मुक्त अवस्था प्राप्त होणार नाही. जाणण्याची क्रिया बंधाचं कारण नाही. किंतु नियार्थ परिणमन क्रिया अर्थात नेय पदार्थ की तन्मुख वृत्ति होना, नेय पदार्थ की प्रति परिणमन होना वह बंध का कारण है. नियार्थ परिणमन क्रिया ज्या ज्या विषयाला जाणतो काय करतो त्या विषयाला जाणत असताना परिणमन क्रिया विषयाला जाणण्याची क्रिया त्याच्यामुळे बंद होतो. आणि नेयार्थ परिणमन होण्यासाठी ज्ञानाला नेय सन्मुख झालं पाहिजे. ज्ञान नेय सन्मुख होतं त्या वेळेला नेयार्थ परिणमन क्रिया होते. त्या नेयार्थ परिणमन झालं असताना ती क्रिया त्याला बंधाला कारण आहे. ते बंधाचं कारण काय आहे आणि बंधाचं कारण काय नाही हे दोन्ही काय केलेलं आपल्याला आचार्यांनी दोन्ही गाथेमध्ये सांगितलेले आहे. बंधाचं कारण अबंधाचं कारण ज्ञान नाही, स्वभाव नाही. जर स्वभाव बंधाचं कारण असलं असता तर कोणत्याही जीवाला पर्यायामध्ये कधीही अबंध अवस्था प्राप्त झाली नसते. ती जीवाचा त्रिकारण शुद्ध परमपारणामली होणारो शुद्ध आत्मा आत्ता आपल्यापाशी आहे तो बंधाचं कारण नाही. प्रगट असणारी क्षौक्षणिक ज्ञानाची पर्याय बंधाचं कारण नाही, पदार्थ बंधाचं कारण नाही. तर न्यायक स्वभाव असताना क्षौक्षणिक मतीकृत ज्ञानाची पर्याय तो शुद्ध आत्म्याला ज्ञानस्वरूप आत्म्याला विषय करत नाही म्हणून त्याला बंध आहे. ती क्षौक्षणिक ज्ञान पर्याय आपल्या स्वतःचा शुद्ध बुद्ध एक ज्ञानानंद स्वभाव जो शुद्ध आत्मा आहे त्या शुद्ध आत्म्याला विषय करेल त्यावेळेला त्याला बंध होत नाही. तुमच्यापाशी जयचनाचं टीका आहे का तुमच्यापाशी? तर त्याच्यावरती दिले बघा. तद यथा दिले नाही. तद यथा खालून 4थी ओळ 1 2 3 4 तद यथा रागादिरहित ज्ञानम बंध कारणम न भवती ती ज्ञात्वा. मग रागादीने रहित ज्ञान बंधाला कारण नाही. जाणा शुद्ध आत्म उपलंब लक्षण मोक्ष विपरीत. मग शुद्ध आत्म्याच्या अनुभवाने रहित शुद्ध आत्म्याच्या अनुभवाने विषय केल्यामुळे सम्यक दर्शनाची प्राप्ती होऊन मोक्ष होतो. याच्या विपरीत नर नारकादी दुःख कारण कर्मबंधश्च नरकादी 4 गतीला दुःख प्राप्त होण्यासाठी कर्मबंधस्य कारण कर्मबंधाचं कारणाने इंद्रिय मनोजनित अनेक देश विज्ञानाने त्यक्त्वा. या 4 गतीच्या बंधाचं कारण ते इंद्रिय आणि मनाच्या माध्यमातून होणारी जी क्रिया आहे त्याचा त्याग करा. जे इंद्रिय मनाच्या माध्यमातून नेयार्थाला जाणण्याची क्रिया करू नका. काय करा? सकल विमल केवल ज्ञानस्य कर्मबंध कारणभूतस्य
यद्बीजभूतम निर्विकार स्वसंवेदन ज्ञानम तत्रैव भावना कर्तमिति अभिप्रायः। सकल विमल केवळ ज्ञान हा आपला आत्म्याचा शाश्वत त्रिकालवर्ती स्वभाव आता वर्तमानमध्ये प्रकट आहे। असा सकल विमल केवळ ज्ञानस्य विषय कर्मबंध कारणभूतस्य यद्बीजभूतम। मग काय कर्मबंधाला कारणभूत असं जे कर्मबंध भूतस्य यद्बीजभूतम काय जे कारण आहे तर ते इंद्रिय मनोजनिक आहे। मग त्याला सोडून द्या। मग काय करा निर्विकार स्वसंवेदन ज्ञानम तत्वे भावना कर्म असा आपल्याचा कसा आहे सकल विमल केवळ ज्ञानाचे स्वभाव विषय झाला आणि निर्विकार स्वसंवेदन ज्ञान हे जरा सांगा। आणि त्याच वेळेला फळ काय अबंध आहे, बंध होत नाही। म्हणून अशा सकल विमल म्हणजे अनादि अनिधन विकारवरती म्हणजे 3 कालामध्ये सकल संपूर्ण रूपाने विमल मनाने तसा केवलणार आत्म्याचा स्वभाव आहे। त्याला विषय करून निर्विकार स्वसंवेदन ज्ञान अशा सकल विमल केवळ ज्ञान स्वभावरूप आत्म्याला अनुभव करणाऱ्या जाणणाऱ्या तद्वत्वाच्या अतींद्रिय मतीकृत ज्ञानाला निर्विकार म्हटलं, पण विषयामध्ये विकार नाही। अशा निर्विकार विषयाला जाणत असताना त्या ज्ञानाच्या पर्यायामध्ये काही विषयाला जाणत असताना राग द्वेष नाही, म्हणून ती ज्ञान प्रयोगाची निर्विकार तो संवेदन ज्ञान म्हणजे झालं। मग निर्विकार स्वभावाला जाणत असताना त्या ज्ञानाच्या पर्यायाला निर्विकार स्वसंवेदन ज्ञान म्हटलं। मग त्यामुळे बंध होत नाही। मग असं तुम्हाला कर्मबंधाला कारणभूत असणारे इंद्रिय आणि मनोजनित जे ज्ञान आहे विज्ञान आहे त्याला सोडून द्या। त्या विषयाकडे ते दुःख नको त्या सोडून द्या आणि मोक्ष पाहिजे तर असा सकल विमल केवळ ज्ञान स्वभाव आहे तो आता तुमच्याकडे प्रगट व्यक्त आहे। आणि त्याला विषय करून तो संवेदन ज्ञानाने जाणतो। त्याला त्या ज्ञानाने मध्ये काय निर्विकार परिणती झाली। तत्रे भावना माती निर्विकार स्वसंवेदन परिणती करण्याची भावना तर भावना करता येते तसा तुम्ही अनुभव करा। इथे भावना शब्दाचा अर्थ अनुभव आहे। ते भावनाचा अर्थ संविकल्प स्वसंवेदन नाही। एक ठिकाणी भावनाचा अर्थ निर्विकार होतो, निर्विकल्प स्वसंवेदन म्हटलं जातं। एक ठिकाणी 12 भावना 16करण भावना, मग तिथे 12 भावना 16करण भावनाचा अर्थ शुभ भाव आहे, सविकल्प अवस्था आहे। आणि ते भावनाचा अर्थ अशा स्वशुद्ध आत्म्याला तुम्ही अनुभव करा जे असा स्वशुद्ध आत्मा तुमच्यावरती वर्तमानामध्ये विद्यमान आहे। विषय तुमच्यावरती विद्यमान प्रगट आहे। पण काय झालेलं आहे ज्ञानाची पर्याय इंद्रिय आणि मनाच्या माध्यमातून पर विषयाला जाणत आहे। म्हणून विषय तिथे काय करत आहे दशा बदलाची नाही दिशा बदलाची आहे। जे ज्ञान 5 इंद्रिय आणि मनाच्या माध्यमातून त्या विषयाला जाणत होतं त्याचा त्याग करा। हे काय करा सकल विमल केवळ ज्ञान स्वभाव जो आत्म्याचा स्वभाव आहे त्या प्रगट सूक्ष्म ज्ञानाला तिकडून काढून आपल्या स्वतःच्या दैरूपी देहालयामध्ये असा शुद्ध बुद्ध एक सकल विमल केवळ ज्ञानस्वरूप आत्मा अबंध स्वरूप आत्मा
मोक्ष स्वरूप जो शुद्ध आत्मा आहे त्याचं ध्यान करा. मग त्याचं ध्यान केल्यानंतर काय पहिल्यांदा दृष्टी मोक्ष होतो. दृष्टी होत मोक्ष म्हणजे सम्यक दर्शनाची प्राप्ती होते. आणि सम्यक दर्शनाची प्राप्तीचं नाव आहे सुखाची उपलब्धी. कारण मिथ्या तो एक दुःख आहे तर सम्यक तो सुख आहे. मग अशा सम्यत्वाची निर्विकार स्वसंवेदन ज्ञानामुळे ज्ञानामध्ये सम्यकपणा आला. त्याच वेळेला श्रद्धा सम्यक रूपाने परिणाम झाले. त्याच वेळेला अनंतानुभूती प्रत्येक जणांनी कशाचा अभाव झाला. ज्ञानामध्ये सम्यकपणाला करायला सहचर येतो. श्रद्धा आणि चारित्र्यामध्ये स्वयं सम्यकपणा आला. दृष्टी मोक्ष झाला. चौथ्या पाचव्या सातव्या गुणस्थाना चौथ्या गुणस्थानाच्या अपेक्षेने 7 करून प्रकृतीचा अभाव झाला. पाचव्यामध्ये 11 प्रकृती गेल्या. सातव्यामध्ये 15 प्रकृती गेल्या. 13 प्रकृती मुनियाच्या राहिल्या. उपशम श्रेणीमध्ये चपक श्रेणीमध्ये त्या 13 प्रकृतीचा काय होतो 10व्यापर्यंत उपशम होतो 11व्याला. आणि 12व्या गुणस्थानावरती जो 10व्या गुणस्थानातून 12व्या गुणस्थान जातो तर काय होतो सर्व 13 प्रकृतीचा नाश करतो. त्या सर्व प्रकृती काय गेल्या सकल विमल केवळ ज्ञानस्वरूप आत्म्याला निर्विकार स्वसंवेदनाच्या घरी जाणतात. तेव्हा मोनियाच्या 13 प्रकृती भाव मोनी आणि द्रव्य मोनी तिथे संपले. तेव्हा तिथे काय झाला 4 घाती करण्याचा अभाव झाला. मग तिथे तेवढा मोक्ष झाला. आणि मग चौथ्या शुक्ल ज्ञानानंतर कर्माचा आणि देहाचा नाश होऊन जीव साधिक अनंत काळापर्यंत काय करतो अबंध अवस्थेला प्राप्त होतो. आणि अशी माझ्या आत्म्यामध्ये सुद्धा अशा प्रकारची सामर्थ्य आता वर्तमानामध्ये विद्यमान आहे. सम्यक पुरुषार्थ केला तर ते कार्य प्रगट होऊ शकतं. जसं दूध आहे. जर 2 लिटर दूध घेतलंय 2 लिटर दूध घेतल्यामुळे काय झाला दूध तापवून थंड झाल्यानंतर त्याला फ्रीज मध्ये ठेवले. आणि फ्रीज मध्ये ठेवल्यानंतर साय झाली. संध्याकाळी त्या दुसऱ्या दिवशी साय बाजूला काढून ठेवली भांड्यामध्ये. 3-4 दिवसानंतर काय करायचं आपल्याला त्या सायमध्ये खूप रेडी बनलेलं आहे. मग इलेक्ट्रिक रवी घेऊन पाण्यामध्ये घुसळत होतो. मग पाण्याला किती घुसळलं तर त्याच्यातून लोणी येत नव्हतं. तसं रवीच्या ठिकाणी शैक्षणिक ज्ञान पर्याय 5 इंद्रिय मनाच्या माध्यमातून विषयाला जाणत होते मुळत होते. तर तिथे काही निघत नव्हतं. आणि ती इलेक्ट्रिकची रवी साय ठेवलेल्या भांड्यामध्ये काढून त्यामध्ये फिरवा इलेक्ट्रिक रवी. तर एक 5-10 मिनिटात काय होतं त्या दुधाच्या सायमध्ये थोडं पाणी घातल्यामुळे लोण्याचा गोळा वरती आदर तरंगतो. आणि ताक सगळ्या बाजूला राहतं. मग ते लोण्याचा गोळा आदर तरंगतो. एवढा मोठा जड असतो तरी तो लोण्याचा खाली बसत नाही वरती आदर तरंगतो. मग तो लोण्याचा गोळा आदर काढा हाताने कढईमध्ये भांड्यामध्ये घ्या आणि त्याला अग्नीवर ठेवा तर तूप निघतं. तसा आपला आत्म्याचा स्वभाव असा आहे. अशा आत्म्याला स्वभावामध्ये प्राप्ती विकार निर्वर्त विषयाच्या अपेक्षेने प्राप्ती विकार निर्वर्त ज्ञान पर्यायाच्या अपेक्षेने प्राप्ती विकार निर्वर्त आणि प्रमिती फळाच्या अपेक्षेने प्राप्ती विकार निर्वर्त द्रव्याच्या अपेक्षेने प्राप्ती विकार निर्वर्त गुणाच्या अपेक्षेने प्राप्ती विकार निर्वर्त आणि प्रमिती पर्यायाच्या प्रत्येक गुणाच्या पर्यायाच्या अपेक्षेने प्राप्ती विकार निर्वर्त असे 74-75 गाथेपासून 76-77-78 गाथेमध्ये
प्रमेयसारमध्ये याची चर्चा करताना तिथेही विस्ताराने कथन केलेलं आहे. विशेष रूपाने तिथे पहा. अशा अर्थाला पर्यायामध्ये अबंध स्वभावाला विषय करून अबंध रूपाने जाणं, तर पर्यायामध्ये अबंध म्हणजे विषय अबंधाला साधन अबंध आणि फळ पण त्या ठिकाणी अबंध आहे. आणि एक क्षण अबंध अवस्थेला प्राप्त होतं तर भावी काळामध्ये साधी अनंत कालापर्यंत अबंध अवस्थेला पर्यायाकडे माझा आत्मा अवश्य एक दिवस प्राप्त होणार आहे. सकल विमल केवल ज्ञान मात्र स्वरूप निजल शुद्धात्मा द्रव्य आहे. स्वयं परिपूर्ण आहे. निर्विकल्प स्वरूप आहे. द्रव्य गुण पर्याय असा विकल्प स्वभावात नाही, म्हणून मी निर्विकल्प स्वरूप आहे. निर्विकल्प विषयाला जाणणारी ज्ञान पर्याय सुद्धा विकल्प नाही, म्हणून ती ज्ञान पर्याय सुद्धा निर्विकल्प आहे. प्रमितीमध्ये रागद्वेषाची उत्पत्ती नाही, म्हणून फळ ही निर्विकल्प आहे. असा विषय साधन फळ रूपाने भेदाच्या अपेक्षेने अतद्भावाच्या अपेक्षेने भेद असला तरी तद्भावाच्या अपेक्षेने चेतनाच्या अपेक्षेने चेतनेमध्ये विषय साधन असा भेद नाही. अखंड एकाकार ज्ञान मात्र स्वरूप मी शुद्ध आत्मा आहे. ओम शांती शांती शांती. विसर्ज नमो हरियंताय नमो सिद्धाणं नमो आर्याय नमो विद्याय नमो नये सौवसाय नमो हरियंताय नमो सिद्धाणं नमो आर्याय नमो विद्याय नमो नये सौवसाय नमो हरियंताय नमो सिद्धाणं नमो आर्याय नमो विद्याय नमो नये सौवसाय. जानते नाते तुझे पुकारो वाणी मस्तकनो सदा ते बंधु देव बोलो अनंत पिता गुरुदेव निधन दयाधर्म पिता. माता की भगवान की भगवान की आचार्य भगवान की आचार्य सागर महाराज परम सागर महाराज की
नमस्ते 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 जय जिनेन्द्र